बस स्टँडवरून आता आम्ही चाललो शिर्डीच्या तिकडं. ते रात्री घेतलं जेवण भेटले तिथं. पण असं नाही की इथं जेवण भेटते फुकट भेटते, पण गाडी फुकट आहे, पण झोपायचे 600 700 1000 असे भेटतात. हे आमच्या घरचे पुढे चालले, चहा पिण्यासाठी चाललो आम्ही. इथं काही नाही फुकट. कुठे बी गेलं तर ते असं बा फुकट हे अनाथ आश्रम काहीच नाही असं काही. मला तर काहीच नाही बात. आता आणखी शोध काढतो मी, पण इथं काय नाही हे का. इथं आम्ही चहा प्यायला आलो. चहा प्यायला आणि आता इथं आम्ही चहा पितो. थोडा बसतो इथं चहा घे पितो. आई त्याला येत नव्हते, पण आमच्या घरचे म्हणत की चाल आता डबल नाही येणं होणार बरं का. चाल म्हणत, आता कामावर जर गेलं तर येणं होत नाही म्हणत. चाल पाहून घे म्हणत. नाही डबल केलं. आता आपण इथं आलेली चहा पिण्यासाठी बाई गाडी नाही. कोण नाही तर नाही मागणी त्यांचं आहे नाही तसंच. इथं आली त्याचं तोंड हे करायला म्हणून इथं आली. हो औरंगाबादला गरम पार राहते, पण इथं नाही बाई. क्या बाई हे करेल शिर्डीचं बस स्टँड आहे हे पहा. हे का शिर्डीचं बस स्टँड आहे. तर पुढच्या पान कशा आहेत इकडे हे का बसायच्या लई चांगल्या खुर्च्या येतात. कोणाला आवडलं लाईक कमेंट करा, सबस्क्राईब करा. काय नाही म्हणत म्हणत फुकट खाणं भेटते, फुकट झोपायचं फुकट आहे. काही नाही फुकायचा इथे बिकाने खोटा येवारे. पैशाशिवाय इथे बी काम नाही. 700 चांगल्या रूमचे का आपल्या घरी दूर काय करतात 600 रुपये 600 येतात. मग ते मग 200 झालं ना. इथं फुकट नाही. आपलं गरीब जर असलं ना त्याने पैसे दिल्याशिवाय गरीब असो तर गरीब असो ते देत नाही. तर पण म्हणतात ना कानाचा आणि डोळ्याचा काही इकडलंही ऐका जात नाही. तोंडाचा या तोंडातून काही काढतात बाई असं काही नाही. तसं शिर्डीमध्ये काही फुकट नाही, झोपणं फुकट नाही. आणि खायला देतात ना तर तुम्हाला सांगतो, खात दिलं तर त्या बसत ठिकाणी आपल्या जिकडं आणतात तिकडं आणतात बसत नाही. त्या बसत तिकडं आणलं का नाही इकडं असं मुंड्या मोडून खातात. मुंड्या मोडून पैसे म्हणजे असं की तुम्ही जर म्हणलं नाही की बा आमच्याजवळ आधार कार्ड आहे तर म्हणतात आधार कार्ड असू द्या म्हणतात तुम्ही काही पैसे भरा. नाही तर याच्या बाहेर जाऊन झोपा म्हणतात. कुठं तरी याच्या बाहेर जाऊन झोपा. मी सगळं जाईल तर पाहिल्याशिवाय मी म्हणतच नसतो. पण असं नाही, शिर्डीचं नाव मोठं आहे.
पण पैशानं लय खोटं पण आहे, लय खोटे पण आहे बाबा पैशानं. तर मी इथे झोपली होती रात्री ऐका, म्हणजे लय माणसं आले होते बरं, खूप गरीब आले होते, कसे आले होते की बाबा आपल्याला आपले सोय नाही तर एवढ्या पैशानं आपण भरू शकत. आता आम्ही जोडी आम्ही तर आमच्या कोणा जोड्या 3 जोड्या होत्या, त्याला पुरवड जातं, आपण काय पुरवड काय बा आम्हाला, चला मग आपण तिथे जाऊ. मग इथे ना आम्ही झोपलो बघितलं ते बा भरपूर पाहायला होत्या, पण झोपू देत नाही तिथं बाहेर, पण सुद्धा तिथं झोपू देत नाही. या रोडच्या बाहेर झोपा म्हणतात 100 रुपये जे श्रीमंत आहे ना त्याचीच इथं शिर्डी ते म्हटलं तर त्याची शिर्डी म्हणजे 1000 रुपये देतात, 1,500-1,500 देते आणि 600 रुपये रूम आहे ना, तर ते लगे एकदम नुसती गाठी खाली टाकायला झोप असं आहे. तर म्हणून ते काय करतात, जोड्या नेतात का नाही, 2-3 जोड्या असल्या का नाही, तर मग ते रूम करतात, मग खाली गाड्या टाकून झोपतात. एवढे इथं वातावरण असं म्हणजे पाहून घ्यायला लागते बरं, ते पाहून घ्यायला लागत असते. आम्ही आता कुठून दत्तधामला गेलो, काय म्हणा दत्तधाम एवढंच येतं पण नाही. तिथे गेलो तर 1100 रुपयाची पावती खाल्ली, तिथं पण दत्तधामले पण 1100 रुपयाची पावती, 3,000चा औषध झालं. आणि काय तर फुकट आहे दत्तधाम, काही तसं नाही. काय म्हणतात की बा नाही फरक पडला, मला 4 आणे फरक पडला नाही ते दत्तधामला. 4 आणे लोक म्हणतात त्यांनी लगेच दत्तधाम प्रकट हो, भरताने दत्तधाम प्रकट हो, पण आम्हाला प्रकटच नाही झाला. आणि म्हणून म्हणतो ना मी कुठे गेली नसतं, म्हणजे अनुभव येऊन राहिला, म्हणजे अनुभव आता गाव सोडलं म्हणून अनुभव मी म्हणजे खरंच धरून राहायचं का, कुठं निंदायचं. आपलं जीवन एक तर संपलं की मग आपली ती मनातली इच्छा मनातच, म्हणून आमच्या घरचे आम्हाला यायला लागले. म्हणजे पूर्ण जीवन जाळलं ना मी, गावात जीवन जाळलं, कष्टात जीवन जाळलं, घरच्यांना कष्टात जीवन जाळलं. त्याच्यामुळं का नाही आता म्हणत मी एवढा नाही म्हणत, चाल म्हणत आहो डबल जाणं होते ना, ते काय जीवनचं खरं नाही असे म्हणले. म्हणून मी आले, चला म्हणलं बाबा एवढी विनंती केली आपली, चला म्हणलं जाऊ म्हणलं. मुलीच्या घरी होती, मुलीच्या घरी इथं आलेली, म्हणजे गावाकडे जायचं म्हणून त्याच्यामुळे मी काही घराकडे गेली नाही. कसं किंवा शिंदे बोलवलं म्हणलं चला बा झालं काम, नाही तर नाही झालं तर मग नाही झालं. एवढं का आपण धरून बसलो नाही, पण कसं आहे की ते आशा राहते की बा तुम्ही आणा ते कागद आणा, म्हणून आम्ही म्हणून आम्ही इकडं राहिलो. मग जेवढं म्हणलं बरं निवडून येतं तिथं यांना नाशिकला जा, नाशिकून मग परत जा डबल तिकडं. मग मला कानी लय म्हणजे मी 2-3 दिवस एवढी बेजारी होती काय सांगू तुम्हाला.